नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण आपलं ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट हा डिटेलमध्ये समजून घेतलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बद्दल सांगताना की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. आता नॉमिनल अकाउंट म्हटल्यावरती आपल्याला रूल क्लिअर आहे. त्याच्या डेबिट साईडला पण एक्सपेन्सेस लॉसेस रेकॉर्ड करणार, क्रेडिट साईडला पण इन्कम्स अँड गेन्स रेकॉर्ड करणार. फक्त ते इनडायरेक्ट असणार आहे. या ठिकाणी काय सांगितलं की ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे ते रेकॉर्ड करतो कुठे आपण डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतो. त्याचबरोबर ऑल इनडायरेक्ट इन्कम जे असणार आहे तर ते आपण कुठे रेकॉर्ड करतो क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या. या ठिकाणी तुमचा महत्वाचा शब्द जो असणार आहे तो इनडायरेक्ट असणार आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये जे घेत होतो ते डायरेक्ट असायचे. डायरेक्ट म्हणजे ज्याचा प्रत्यक्षपणे प्रोडक्शनशी उत्पादनाशी संबंध असायचा. आता प्रॉफिट अँड लॉस मध्ये जे तुम्ही घेणार आहे ते सगळे इनडायरेक्ट असणार आहे, म्हणजे यांचा प्रत्यक्ष उत्पादनाशी संबंध येत नाही, यांचा अप्रत्यक्ष संबंध येतो किंवा प्रोडक्शनशी यांचा संबंधच येत नाही. असे एक्सपेन्सेस आणि इन्कम आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये घेत असतो. आता कुठलंही अकाउंट बनवण्यामागचा काहीतरी उद्देश असतो. तसंच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही जे प्रिपेअर करता तर ते का प्रिपेअर करता, या ठिकाणी तुम्हाला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसचा बॅलन्स शोधायचा असतो. म्हणजे हे जे अकाउंट प्रिपेअर करता यामध्ये आपल्याला एकतर नेट प्रॉफिट भेटतो किंवा नेट लॉस भेटतो. म्हणजे या 2-3 गोष्टी आपल्याला या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. कारण की बोर्ड एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारतात. पहिला क्वेश्चन कसा विचारला जातो, हे कुठल्या टाईपचं अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. दुसरा प्रश्न विचारतात कोणत्या टाईपचे एक्सपेन्सेस किंवा इन्कम रेकॉर्ड करतो आपण इथं. मग इथं आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड करतो. आणि तिसरं आपण या ठिकाणी काय फाइंड आउट करतो, हे अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला कोणता बॅलन्स मिळतो काय फाइंड आउट करतो. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केल्यानंतर आपल्याला एक नेट प्रॉफिट मिळत असतो किंवा नेट लॉस मिळत असतो. या 2-3 गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण की पुढे जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वाचले, ऑब्जेक्टिव्ह मध्ये गेल्यावरती तर याच्यावरती 100% 3 क्वेश्चन तुम्हाला दिसतील. मग हे बोर्ड एक्झाम मध्ये पण रिपीट झालेले क्वेश्चन आहे, त्यामुळे याची चांगली तयारी तुम्ही ठेवायची. यानंतर आपला जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपण डिटेलमध्ये समजून घेऊ. तुमचा प्रॉफिट अँड लॉसचा जो फॉर्मॅट आहे तो सेम आपला ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट ज्या पद्धतीने आपण प्रिपेअर करायचो त्याच पद्धतीने ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅट सारखाच आपण हा प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट प्रिपेअर करत असतो. मग वरती तुम्ही टाकताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नाव टाकत असता. त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तुम्ही फॉर द इयर एंडेड लिहिता आणि जी काही इयर एंड असेल आपण ते त्याच्यासमोर लिहित असतो. आता अकाउंट म्हणल्यावर त्याला 2 साईड असणारे डेबिट आणि क्रेडिट त्या लिहिणं आपल्याला गरजेचं आहे दोन्ही बाजूला. आणि कॉलम सेम आपल्या ट्रेडिंग अकाउंट सारखे असतात, पर्टिक्युलर अमाऊंट पर्टिक्युलर अमाऊंट. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचंय हे नॉमिनल अकाउंट आहे. याच्या डेबिट साईडला आपण काय घेणार आहोत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इथं महत्वाचं इनडायरेक्ट हा शब्द आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स. आता इनडायरेक्ट कशाला म्हणायचं, तर त्याचा प्रत्यक्षपणे प्रोडक्शनशी संबंध येत नाही. मी थोडक्यात सांगतो फक्त या ठिकाणी की तुम्ही ट्रेडिंग अकाउंटला जे घेत होते बघा, आपलं एक फॅक्टरी युनिट असतं. आपण मागच्या फॉर्मॅटमध्ये डिस्कस केलेलं होतं. फॅक्टरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण मशिनरी बसवलेल्या आहे जिथं प्रोडक्शनचं आपलं काम चालतं ती जागा. मग त्या फॅक्टरीशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतात त्यांना आपण डायरेक्ट म्हणतो. मग फॅक्टरीशी रिलेटेड जे जे एक्सपेन्सेस होतात आपले किंवा जे इन्कम असतात तर त्यांना आपण डायरेक्ट असं म्हणत असतो. किंवा दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आपलं प्रोडक्शन होईपर्यंत, म्हणजे एकदा आता प्रोडक्शन म्हणजे आपण एक्झाम्पल घेताना साखर कारखान्याचं घेतलेलं होतं. आपली साखर तयार होईपर्यंत जे जे आपले खर्च होतील ते सगळे तुमचे ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. म्हणजे डायरेक्ट असतात किंवा फॅक्टरीशी रिलेटेड असतात ते आपण ट्रेडिंग अकाउंटला घेत असतो. आणि एकदा का तुमचं प्रोडक्शन झालं आणि तुम्ही फॅक्टरीच्या बाहेर निघाले, प्रोडक्शन झाल्याच्या नंतर आणि फॅक्टरीच्या बाहेर पडल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होणार आहेत त्या कुठे येणार आहे, तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार आहे. मग मोस्टली याच्यामध्ये कोणते खर्च असतात आपल्या ऑफिसचे. ऑफिस म्हणजे ज्या ठिकाणावरून आपलं सगळं मॅनेजमेंट चालतं, ऍडमिनिस्ट्रेशन चालतं ती जागा. किंवा आपल्या सेल्सशी रिलेटेड असतील किंवा बाहेर बँका असतील, आपल्या म्हणजे कोर्ट्स किंवा लिगल मॅटर असतील त्या संदर्भातले सगळे काही खर्च असतील ते सगळे फॅक्टरीच्या बाहेरच्या गोष्टी. आणि या गोष्टी आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये घेणार आहोत. तर मग लक्षात घ्यायचं की फॅक्टरीच्या आतमधलं असेल किंवा प्रोडक्शन होईपर्यंत असेल ते ट्रेडिंगला जाईल. आणि एकदा प्रोडक्शन झालं किंवा फॅक्टरीच्या बाहेर आलो आपण तर ते आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे. तर मग सुरुवात करूया. आपला जो फॉर्मॅट आहे आपण तो समजून घेऊ. डेबिट साईडला जो पहिला बॅलन्स असणार आहे, तर पहिला जो बॅलन्स आहे जो शक्यतो दिसत नाही तुम्हाला तिथं, ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन, हा बॅलन्स आपण शक्यतो त्या ठिकाणी पहिली जागा त्याची असते. हा प्रॉब्लेम मध्ये शक्यतो तुम्हाला मिळणार नाही, कारण की मोस्ट ऑफ दी म्हणजे 99% प्रॉब्लेम जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच भेटत असतो. आता हे बॅलन्स येतात कुठून, वरच्या आपल्या ट्रेडिंग अकाउंट मधनं. आपण बघितलं होतं ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅटला, त्यावेळेस जो ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यावरती समजा डेबिट साईड मोठी आली, शक्यतो येत नाही ती
पण डेबिट साईड मोठी आल्यानंतर तो फरक क्रेडिटला पडतो. मग ज्यावेळेस डेबिट साईड मोठी असते तो आपला खर्च जास्त असतो, लॉस असतो. मग तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असतो, तो ट्रान्सफर होतो आणि अपोजिट येतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतो. तसंच जर म्हणजे मॅक्झिमम प्रॉब्लेम आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिटच बघायला मिळणार आहे. मग ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी असते, फरक डेबिटला पडतो, मग तो ट्रेडिंगच्या डेबिटला असतो, या ठिकाणी क्रेडिटला येतो. तुम्हाला करायचं काय असतं, प्रॉफिट अँड लॉसचं फॉर्मॅट बनवल्यानंतर फर्स्ट लाईन तुम्ही रिकामी सोडायची, कारण की ग्रॉस लॉस किंवा ग्रॉस प्रॉफिटसाठी शक्यतो ग्रॉस प्रॉफिटच आहे आपल्या बुक्स मधल्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये. पण चला, पहिली जागा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉसची जी आपल्या वरच्या अकाउंटमधनं, आपल्या ट्रेडिंग अकाउंटमधनं आपल्याला मिळत असते. यानंतर आता बाकीचे बॅलन्स आपण समजून घेऊ. डेबिट साईडला जो पहिला बॅलन्स आहे तो आहे सॅलरी. सॅलरी म्हणजे पगार आपल्याला माहिती आहे. आपण एक लक्षात घ्या की मागच्या ट्रेडिंग अकाउंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण वेजेसचं एक्झाम्पल समजून घेतलं होतं. म्हणजे आपले जे ऊस तोडणी कामगार आहे त्यांना आपण वेजेस देतो, मजुरी देतो. त्यांनी जर काम केलं नाही तर आपलं प्रोडक्शन होत नाही, आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांचा संबंध डायरेक्ट होता. पण हे जर सेम आपल्या ऑफिसमधला एखादा अकाउंटंट आहे, मग त्या अकाउंटंटनी जर समजा काम नाही केलं, आपण त्याला सॅलरी दिली नाही आणि त्यांनी काम नाही केलं, इकडे आपल्या प्रोडक्शनवरती, आपल्या साखरेवरती काही परिणाम होणार नाही त्याचा. म्हणजे या सॅलरीचा किंवा या अकाउंटंटचा संबंध कसा आला, प्रोडक्शनशी इनडायरेक्ट आला. लक्षात ठेवायचं, सॅलरी जी असते आपण ती इनडायरेक्टली रिलेटेड समजतो प्रोडक्शनशी, मग त्यामुळे ती आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येते. त्यानंतर पुढचा बॅलन्स सॅलरी अँड वेजेस. इथं अगोदर जे आहे त्याला महत्व असतं, वेजेस नंतर आहे, त्यामुळे वेजेसला इथं कन्सिडर केलं जाणार नाही. हा बॅलन्स सॅलरीचाच आहे असं समजलं जाईल. मग सॅलरी आत्ताच सांगितलं आपण आपली प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असतं. ऑफिस मधला अकाउंटंट आठवायचा, ऑफिस म्हणलं का प्रॉफिट अँड लॉस आठवायचं. यानंतर पुढचा बॅलन्स आहे रेंट अँड रेट्स. आपलं भाडं जे असतं, रेंट जे असतं, शक्यतो ते ऑफिसचं समजायचं, किंवा रेट्स असतील म्हणजे टॅक्सेस वगैरे असतील तर ते आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये घेणार, ते ऑफिसवरती टाकून द्यायचं जे रेंट वगैरे खर्च आहे तो. त्यानंतर इन्शुरन्स, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम असतो, हा आपण जो विम्याचा हप्ता भरतो तर तो खर्च असतो. आणि याचा पण डायरेक्टली प्रोडक्शनशी संबंध येत नाही, कारण की ते आपल्या एक सेफ्टीसाठी, एक सिक्युरिटीसाठी आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स काढत असतो. समजा काही जर लॉस झाला त्याच्यातनं आपण बाहेर पडावं, ओव्हरकम व्हावं, म्हणून हा इन्शुरन्स आपण काढत असतो. म्हणजे जनरली मोस्टली फायर इन्शुरन्स आपण काढत असतो. मग हे जे इन्शुरन्स प्रीमियम आहे यांचा आणि प्रोडक्शनचा संबंध नाहीये. म्हणजे इन्शुरन्स नाही काढला तर तिकडे प्रोडक्शन ठप्प होणार नाही, फक्त जर नुकसान झालं तर त्यातनं बाहेर येणं अवघड होईल, म्हणून आपण एक आपल्या सेफ्टीसाठी इन्शुरन्स काढत असतो. त्यानंतर इन्शुरन्स संबंध डायरेक्ट येत नाही प्रोडक्शनशी, म्हणून ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. इलेक्ट्रिसिटी किंवा लाइटिंग जी असते, आता इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपल्याला माहिती वीज. आपण फॅक्टरीमध्ये आपल्या मशिनरीसाठी जी वीज वापरतो ती पॉवर असते आणि त्याच्याशिवाय आपलं प्रोडक्शन होऊ शकत नाही, म्हणून पॉवर आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो. तसं इलेक्ट्रिसिटीमध्ये आपले फॅन, ट्यूब्स वगैरे चालतात, त्यांचा प्रोडक्शन संबंध येत नाही. जनरली आपण ऑफिसच समजायचं, हे ऑफिसचे खर्च समजून आपण या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला घेणार. म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचा आणि प्रोडक्शनचा डायरेक्ट संबंध येत नाही. पुढचं टेलिफोन किंवा पोस्टेज. आता टेलिफोन असेल किंवा पोस्टेज, पत्रव्यवहार जे, हे काम आपल्या ऑफिसचं असतं. ऑफिसचं काम आहे म्हणल्यावर प्रॉफिट अँड लॉस, फॅक्टरीच्या बाहेरची गोष्ट आहे ती. त्यानंतर प्रिंटिंग स्टेशनरी, म्हणजे स्टेशनरी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कुठे लागतात, आपल्याला ऑफिसमध्ये लागत असतात. मग ऑफिसमध्ये लागतात म्हणून त्या कुठे येतील, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समॅन. आता सेल्समॅनला फिरावं लागतं माल विकण्यासाठी, फॅक्टरीच्या कुठं फिरतो, तो बाहेर फिरतो, किंवा प्रोडक्शन झाल्याच्या नंतर फिरतो, विक्रीच्या वेळेस प्रोडक्शन झाल्याच्या नंतर तो फिरत असतो, माल आपल्याला विकायचा असतो त्यावेळेस. फॅक्टरीच्या बाहेरची गोष्ट आहे किंवा प्रोडक्शन झाल्याच्या नंतरची, म्हणून ती आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. यानंतर पुढचा बॅलन्स जो महत्वाचा असतो, जो मोस्टली आपल्याला ऍडजस्टमेंट मधून भेटत असतो, डेप्रिसिएशन ऑन असेट्स. डेप्रिसिएशन जे असतात ना, डेप्रिसिएशनला आपण आपला लॉस असं समजत असतो. आता लास्ट इयर मध्ये आपल्याला टॉपिकच होता डेप्रिसिएशन, आपल्या असेटची व्हॅल्यू कमी होणं हा आपला लॉस असतो. आणि सगळे लॉसेस जे असतात ना, ते लॉसेस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर लोडिंग चार्जेस. आता लोड करणं, ज्यावेळेस आपली साखर तयार झाली, आता साखरेचे जे पोते असतील, गोणे असतील, आता ते मार्केटमध्ये विकायला घेऊन जायचंय. मग आता आपण ज्यावेळेस लोड करतो त्या गाडीमध्ये विकायला नेण्यासाठी, मग त्याला ते जे चार्जेस असतील त्याला आपण लोडिंग चार्जेस म्हणतो. मग हे प्रोडक्शन झाल्याच्या नंतर करत असतो आपण. प्रोडक्शन झाल्याच्या नंतर म्हणून आपण त्याला इनडायरेक्ट समजतो आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. पुढे ऑडिट फीज. ऑडिट म्हणजे आपली हिशोब तपासणी असते. आपला जो सीए असतो, चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्याकडून आपले हिशोब ज्यावेळेस आपण तपासून घेतो, त्याची जी फीज असते त्याला आपण ऑडिट फीज म्हणतो. आणि तो ऑडिटर, जो सीए आहे, तो फॅक्टरीच्या आतमध्ये काम करेल का बाहेर करेल, बाहेर करेल. म्हणजे थोडक्यात हा खर्च आपल्या ऑफिसशी रिलेटेड आहे. मग त्याला आपण घेताना कुठे घेणार आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. एंटरटेनमेंट म्हणजे जे मनोरंजनाचा जो खर्च असतो, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आता एंटरटेनमेंट कोणाची असते, आपल्या कस्टमरची असते, आपल्या एम्प्लॉईची असते. ती फॅक्टरीच्या आतमध्ये तर होऊ शकत नाही, फॅक्टरीच्या बाहेरच होणार आहे ती. फॅक्टरीच्या आतमध्ये आपल्याला त्यांना मशीनची आवाज थोडीच द्यायची ऐकायला. मग चला, एंटरटेनमेंट ही गोष्ट फॅक्टरीच्या बाहेरची किंवा प्रोडक्शनच्या संबंध येत नाही, म्हणून आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार आहे. त्यानंतर रिपेअर्स असेल, रिन्युअल्स असेल, मेंटेनन्स असेल,
किंवा रिपेअरिंग किंवा मेंटेनन्स हा जो खर्च असतो आपला एक रुटीन खर्च मानला जातो आणि याचा आणि प्रोडक्शनचा डायरेक्टली संबंध येत नाही, म्हणून आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. पुढे इंटरेस्ट ऑन लोन. इंटरेस्ट म्हणजे व्याज असतं, आपण जे कर्ज घेतो बँकेकडनं त्यावरचं जे व्याज आपण भरतो. आता त्याचा आणि प्रोडक्शनचा प्रत्यक्ष संबंध येत नाही, किंवा असं समजू आपण बँक ही फॅक्टरीच्या बाहेरची गोष्ट आहे, प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंध येत नाही त्याचा. त्यानंतर पुढचा जो बॅलन्स आहे सन्ड्री मिसलेनियस. आता सन्ड्री किंवा मिसलेनियस म्हणजे काय, आपण म्हणतो की सर्वसाधारण किंवा किरकोळ खर्च, मिसलेनियसला आपण संमिश्र खर्च म्हणतो. लक्षात घ्या, यालाच आपण जनरल एक्सपेन्सेस म्हणू शकतो. आपले किरकोळ जे खर्च असतात छोटे छोटे आपण ते एकत्रित दाखवतो. मग ते पण आता थोडक्यात चहा पाण्याचा खर्च आहे फॉर एक्झाम्पल. मग असे खर्च जे ज्यांचा आणि प्रोडक्शनचा काही संबंध नाहीये ते आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो. यानंतर कन्व्हियन्स. कन्व्हियन्स म्हणजे आपला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, प्रवासाचा खर्च आहे, आणि प्रवास हा फॅक्टरीच्या बाहेर होत असतो, फॅक्टरीच्या बाहेर आहे, प्रोडक्शनशी डायरेक्ट संबंध नाहीये, म्हणून घेताना आपण त्याला प्रॉफिट अँड लॉसला घेतो. त्यानंतर पुढे जे बघा 3 बॅलन्स आहे, लॉस, लॉस आणि लॉस. लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस बाय ऍक्सिडेंट. म्हणजे आपलं नुकसान झालं फायरमुळे असू द्या, थेफ्ट म्हणजे चोरी झालं त्याच्यामुळे असू द्या, किंवा ऍक्सिडेंटमध्ये नुकसान झालेलं आहे, तर लॉस कुठलाही असू द्या, लॉस म्हटलं तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार आहे. त्यानंतर पुढचा जो बॅलन्स आहे जो खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी, गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. आपण फ्री सॅम्पल म्हणून त्या ठिकाणी गुड्स वाटलेला आहे, आणि हे आपण 11th मध्ये शिकलो होतो. आपण गुड्स फ्रीमध्ये का वाटतो, तर आपल्याला ऍडव्हर्टाईज करायचे असते. ऍडव्हर्टाईजसाठी आपण हे फ्री सॅम्पल दिलेले असतात. साहजिकच हे आपण प्रोडक्शन झाल्याच्या नंतर करत असतो, माल विकायच्या वेळेस करत असतो, म्हणून ते आपण त्या ठिकाणी कुठे घेत असतो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. त्यानंतर कमिशन अलाउड. आपण कमिशन कोणाला देतो, आपले जे एजंट असतात त्यांनी आपल्याला माल विकून द्यावं म्हणून आपण त्यांना कमिशन देत असतो. म्हणजे प्रोडक्शन झाल्याच्या नंतर आहे किंवा फॅक्टरीच्या बाहेर चालतं सगळे, म्हणजे ही जी ऍडव्हर्टाईज आहे किंवा हे कमिशन वगैरे देणं हे सगळं फॅक्टरीच्या बाहेर चालतं. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट दिला आपण, अलाउड म्हणजे देणे. डिस्काउंट कोणाला देतो आपण, आपल्या कस्टमर्सला. 100ची वस्तू 90ला विकली, डिस्काउंट आहे हा. म्हणजे डिस्काउंट हा आपला लॉस मानला जातो, आणि तो माल विकायच्या वेळेस असतो, म्हणजे प्रोडक्शनशी संबंध नाही, प्रोडक्शन झाल्याच्या नंतरची गोष्ट असणार आहे ती. अलाउन्सेस हे सुद्धा कन्सेशनच असतात, एक प्रकारे डिस्काउंटच असतो. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट, आत्ताच बघितलं होतं आपण, जाहिरात. त्यानंतर हा महत्वाचा बॅलन्स आहे कॅरेज आउटवर्ड. आपण कॅरेज इनवर्ड शिकलेलो होतो. हे दोन्ही बॅलन्स कॉमन आहे आणि एक्झाम मध्ये मोस्टली विचारतात तुम्हाला ते. कॅरेज इनवर्ड म्हणजे ज्यावेळेस आपण कच्चा माल आणतो, साखर कारखान्याचं उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस आपण ऊस आणतो साखर कारखान्यामध्ये त्याला कॅरेज इनवर्ड म्हणतो, म्हणजे बैलगाडीने, ट्रॅक्टरने, ट्रक्सने. आणि ज्यावेळेस आता साखर तयार झाली आणि ती विकायला घेऊन जायची मार्केटमध्ये, मग ज्यावेळेस आपण विकायला घेऊन जातो आपला माल मार्केटमध्ये, त्यावेळेची जी वाहतूक असते त्याला कॅरेज आउटवर्ड म्हणतो. मग आता विकायला घेऊन चाललो म्हणजे प्रोडक्शन झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे. प्रोडक्शन झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे, म्हणून ती आपण पुढे घेतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. यानंतर सेल्स चार्जेस. आता सेलच्या वेळेसचे जे खर्च असतील, आता सेलच्या वेळेस म्हणजे प्रोडक्शन झाल्याच्या नंतरचीच गोष्ट आहे किंवा फॅक्टरीच्या बाहेर चालणार आहे सगळ्या गोष्टी, म्हणून ती प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. बॅड डेप्टचा अर्थ आपल्याला माहिती आहे, पैसे बुडणं. ज्यावेळेस आपण आपल्या कस्टमर्सला उधारीवरती माल विकतो आणि ते आपले पैसे देत नाही, त्याला आपण बॅड डेप्ट्स म्हणतो. हा आपला काय असतो, लॉस असतो, आणि सगळे लॉसेस जे आहे आपण ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो. नंतर एक्सपोर्ट ड्युटी. ड्युटी म्हणजे काय असतो, टॅक्स. बाकी आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये 3-4 ड्युटीज बघितल्या होत्या, त्या सगळ्या रॉ मटेरियल आणतानाच्या होत्या, कच्चा माल आणताना, त्याशिवाय प्रोडक्शन होत नव्हतं, मग त्या सगळ्या ट्रेडिंग अकाउंटला गेलेल्या होत्या. परंतु एक्सपोर्ट ड्युटी म्हणजे निर्यात कर म्हणतो आपण त्याला. ज्यावेळेस आपण दुसऱ्या देशात माल विकायला घेऊन चाललोय, आता विकायला घेऊन चाललोय त्यावेळेचा हा टॅक्स आहे, म्हणजे प्रोडक्शन झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे, म्हणून आपण ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो. त्यानंतर टॅक्सेस वरतीच बघितलं होतं आपण, रेंट, रेट, टॅक्सेस शक्यतो ते सोबतच असतात. त्यानंतर पुढे जनरल एक्सपेन्सेस. आता आपण मिसलेनियस, सन्ड्री याच्यामध्ये बघितलं होतं, जनरल एक्सपेन्सेस असेल, मिसलेनियस असेल, या ठिकाणी आपण चेक केलं होतं की जनरल एक्सपेन्सेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, मिसलेनियसचा अर्थ एकच होतो, आपले इतर खर्च, किरकोळ खर्च असतील. त्यानंतर हा बॅलन्स इम्पॉर्टंट आहे, याच्याविषयी आपण फॉर्मॅट झाल्यावरती एक नोट पण देऊ, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर होईल. का बरं, तर ट्रेड एक्सपेन्सेस जो असतो याची जागा फिक्स नाहीये, म्हणजे हा तुम्हाला कधी ट्रेडिंग अकाउंटमध्ये पण दिसेल, कधी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये पण दिसेल. याची जागा डिपेंड असते या जनरल, सन्ड्री किंवा अदर एक्सपेन्सेस वरती. आपण त्याची नोट देऊ आणि ते क्लिअर करू. याची जागा फिक्स नाही, हे ट्रेडिंगला पण येऊ शकतं आणि प्रॉफिट अँड लॉसला पण. आपण त्याची नोट देऊ फॉर्मॅट झाल्यावरती. त्यानंतर पुढचा बॅलन्स जो आहे तो आहे लिगल चार्जेस. लिगल चार्जेस म्हणजे काय, कायदेशीर खर्च आहे आपले, आणि कायदेशीर खर्च म्हणजे कोर्टाचे खर्च. कोर्ट कुठे, फॅक्टरीच्या बाहेर आहे, प्रोडक्शनशी काही संबंध नाही. त्यानंतर प्रोफेशनल चार्जेस. आता प्रोफेशनल्स म्हणजे कोण असतात, जसं की चार्टर्ड अकाउंटंट आहे, लॉयर आहे, त्यांना आपण प्रोफेशनल्स म्हणतो. मग त्यांचे जे चार्जेस, त्यांच्या ज्या फीज असतील तर त्याला आपण प्रोफेशनल चार्जेस म्हणतो. मग आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे सीए जो असेल किंवा लॉयर असेल, हे फॅक्टरीच्या बाहेरचे लोक आहे, किंवा यांचा आणि प्रोडक्शनचा काही संबंध येत नाही प्रत्यक्षामध्ये,
म्हणून त्यांना आपण इनडायरेक्ट म्हणतो. त्यानंतर बँक चार्जेस, बँकेचे जे चार्जेस असतील तर बँक सुद्धा फॅक्टरीच्या बाहेरची गोष्ट आहे, म्हणून ते आपण त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला घेतो. आणि त्यानंतर पुढचा जो बॅलन्स आहे सॉलिसिटर्स फीज. आता सॉलिसिटर्स म्हणजे कोण असतो? कायदेतज्ञ, सोप्या भाषेत आपला वकीलच. मग सॉलिसिटर्स फीज जी आहे म्हणजे थोडक्यात आपल्या लॉयरची फीज जी आहे, मग ते लिगल चार्जेसच झाले आपले, तर ती सुद्धा आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. यानंतर हा बॅलन्स जो आहे सेकंडरी पॅकिंग, हा बॅलन्स आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलं होतं. तिथे एक प्रायमरी पॅकिंग चार्जेस होतं बघा. प्रायमरी पॅकिंग म्हणजे आपण आठवतं आपल्याला औषधाची बॉटल होती, त्या बॉटलशिवाय आपण ते औषध ठेवू शकत नव्हतो, मग त्या प्रोडक्टची संबंध डायरेक्ट आला होता प्रायमरी पॅकिंगचा, म्हणून ते ट्रेडिंगला घेतलं होतं. परंतु सेकंडरी पॅकिंग काय आहे? आता ती औषधाची जी बॉटल आहे तशी 100 बॉटल आहे आणि त्या बॉटल आपल्याला मार्केटमध्ये आता विकायला घेऊन जायचे, आपण अशा तर घेऊन जाऊ शकत नाही, त्यासाठी आपण एक बॉक्स वापरणार आहे, बरोबर आहे. तो जो बॉक्स आहे वरचा, त्या बॉक्समध्ये आपण 100 बॉटल ठेवलेला आहे, तो जो बॉक्स असणार आहे ना वरचा, त्याला म्हणतो आपण सेकंडरी पॅकिंग. त्याचा प्रत्यक्ष संबंध येत नाही प्रोडक्शनशी, म्हणून त्याला आपण कुठे घेत असतो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, कारण की याचा इनडायरेक्ट संबंध येतो, डायरेक्ट येत नाही त्याचा. नंतर लॉस ऑन सेल ऑफ फिक्स असेट, लॉस कुठलाही असू द्या, कशावरती पण होऊ द्या, लॉस म्हणलं की प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो आपण. आणि शेवटी नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट म्हणजे हा डिफरन्स असतो दोन्ही अकाउंट मधला. मग डिफरन्स कसा येणार आहे? हा तुमची समजा क्रेडिट साईड 1 लाख आहे, क्रेडिट साईड तुमच्या इन्कमची साईड आहे आणि डेबिट साईड तुमची 80,000 आहे एक्सपेंडिचरची साईड. मग दोन्ही साईड मधला फरक किती आहे? 20,000. आता इन्कम जास्त आहे कोणापेक्षा? एक्सपेन्सेस पेक्षा, म्हणून हा प्रॉफिट राहील तुमचा, त्याला तुम्ही नेट प्रॉफिट म्हणणार. दोन्ही साईडचा फरक असतो हा, त्याची काय अडचण नाही. आता आपली क्रेडिट साईड आपण समजून घेऊया. क्रेडिट साईड बघायची सुद्धा गरज नाही मुलांना, तुम्हाला जी काही मेहनत घ्यायची असेल ती तुम्ही फक्त डेबिट साईडवरती घ्यायची, कारण की क्रेडिट साईडला एक कॉमन वर्ड आहे आणि मोस्टली तुमच्या प्रॉब्लेममध्ये एखादा बॅलन्स असतो फक्त क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉसचा, जास्त डेबिट साईडच तुमची भरलेली असते. मग क्रेडिट साईडला पहिला बॅलन्स त्याच्याबद्दल आपण डिस्कस केला, हा ग्रॉस प्रॉफिट वरतून आलेला आहे म्हणून. बाकीच्या प्रत्येक बॅलन्सला एक कॉमन नाव दिसतंय तुम्हाला, रिसिव्ड रिसिव्ड रिसिव्ड. हे बघा, कमिशन रिसिव्ड आहे, डिस्काउंट रिसिव्ड आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, डिव्हिडंड रिसिव्ड, रेंट रिसिव्ड किंवा सन्ड्री किंवा मिसलेनियस रिसिप्ट्स, म्हणजे सगळं जे आहे ना ते रिसिव्ड आहे, मिळालेलं आहे. मग तुम्हाला कुठलाही इन्कम भेटला, जसं की कमिशन आहे, डिस्काउंट मिळालेला आहे, इंटरेस्ट व्याज मिळालं, डिव्हिडंड लाभांश मिळाला, रेंट भेटलं किंवा किरकोळ इन्कम असतील तुमचे काही छोटे मोठे, तर ते सगळे तुम्ही प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला घेणार आहे. म्हणजे कॉमन वर्ड रिसिव्ड आहे, त्यामुळे त्याची अडचण नाही, बघायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्ही फक्त डेबिट साईडच चांगली करायचे, बाकी जे काही रिसिव्ड असेल ते क्रेडिटला टाकता. त्यानंतर प्रॉफिट बघा, आपण लॉस डेबिटला घेत असतो म्हणल्यावर प्रॉफिटची जागा त्याच्या अपोजिट राहील, क्रेडिटला राहील. मग आपल्या एखाद्या असेटची सेल केली त्यातनं प्रॉफिट झाला तर तो क्रेडिटला घेणार. आणि शेवटी नेट लॉस. आता नेट लॉस येऊ शकतो, जसा ग्रॉस प्रॉफिट फिक्स राहतो 99%, तसा नेट प्रॉफिट नसतो. नेट प्रॉफिट किंवा लॉस दोन्हीपैकी काही पण येऊ शकतं आपल्याला. नेट लॉस कधी येणार आहे? नेट लॉस ज्यावेळेस तुमची डेबिट साईड मोठी असेल, समजा डेबिट साईड तुमची 2 लाख आहे, म्हणजे खर्च तुमचे एक्सपेन्सेस 2 लाख आहे आणि इन्कम तुमचे 1,50,000 आहे. हे इन्कम आहे, क्रेडिट साईडला तुम्ही इन्कम घेता ना, नॉमिनल अकाउंट आहे त्यावेळेस. मग 2 लाख आणि तिकडे 1.5 लाख आहे, फरक किती? 50,000 पडला, त्या साईडला पडला क्रेडिटला, त्याला आपण नेट लॉस म्हणणार. लॉस का म्हणणार? तुमचा एक्सपेंडिचर जादा आहे म्हणून. म्हणजे हे फरक असतो हा, जसा नेट प्रॉफिट येतो फरक दोन्ही साईडचा, तसा नेट लॉस हा दोन्ही साईड मधला फरक असतो. तर ठीक आहे, हा फॉर्मॅट होता आपला. आता याच्यानंतर आपल्याला एक नोट समजून घ्यायची होती, कोणती? ट्रेड एक्सपेन्सेसची. मग ट्रेड एक्सपेन्सेसची जागा तुम्हाला सांगितलं होतं, ट्रेड एक्सपेन्सेसची जागा ही फिक्स नाहीये, ती डिपेंड असणार आहे प्रॉब्लेमवरती. ट्रेड एक्सपेन्सेस तुम्ही जे आहे ना, हे ट्रेडिंगला पण येऊ शकतं आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण येऊ शकतं. ट्रेड एक्सपेन्सेसची जागा कशी ठरवायची, आता त्याच्याबद्दल आपण बोलू, डिस्कस करू. ट्रेड एक्सपेन्सेस याची जागा डिपेंड असते. मी 5 खर्च लिहितो, ते तुम्ही लक्षात ठेवायचे. सन्ड्री एक्सपेन्सेस, जनरल एक्सपेन्सेस, other expenses, miscellaneous expenses, आणि ऑफिस एक्सपेन्सेस. हे 5ही जे खर्च लिहिले मी आता, एक पहिल्यांदा सांगतो, ह्या 5ही खर्चांचा अर्थ एकच होतो, म्हणजे आपले इतर किंवा किरकोळ खर्च आहे. मग लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देताना हे 5च्या 5 सोबत देणार नाही, या 5 पैकी कुणीतरी एक राहील. मग का बरं एक राहील कुणीतरी? तर या सगळ्यांचा अर्थ एकच होतो ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम मध्ये असे 2-2 वेगवेगळे देणार नाही तुम्हाला. 5 पैकी कुठला तरी एक खर्च तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये देतील. मग लक्षात ठेवायचं, याची जागा डिपेंड असणार आहे कोणावरती? ट्रेड एक्सपेन्सची जागा या 5 खर्चांवरती डिपेंड असणार आहे. समजा प्रॉब्लेम मध्ये
या 5 खर्चांपैकी म्हणजे सन्ड्री, जनरल, ऑदर, मिसलेनियस किंवा ऑफिस या 5 खर्चापैकी कुठलाही एखादा खर्च दिलेला असेल, कुठला पण खर्च जर दिलेला असेल तर तुम्हाला ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचे आणि या 5 खर्चांपैकी कोणताच खर्च दिलेला नाही प्रॉब्लेममध्ये, अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला घ्यायचे. हे बघा का त्याचं रिझन सांगतो. जर प्रॉब्लेममध्ये समजा सन्ड्री किंवा जनरल एक्सपेन्सेस, समजा प्रॉब्लेममध्ये सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेला आहे तुम्हाला, सन्ड्री एक्सपेन्सेस दिलेला आहे, तर तो कुठं असणार आहे तुमचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असणार आहे. मग अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस जो आहे तो खाली येणार नाही. थोडक्यात असं समजा पण यांचं त्याचं क्रॉस आहे. ट्रेड एक्सपेन्सेस आणि हे जे 5 जण आहे हे एकच आहे, लक्षात ठेवा. याचा आणि ट्रेड एक्सपेन्सेसचं क्रॉस आहे, ते एका ठिकाणी थांबत नाही. या 5 पैकी कोणीतरी एक जण आहे समजा सन्ड्री एक्सपेन्सेस आहे, तो कुठं असणार आहे प्रॉफिट अँड लॉसला. त्या 5 जणांची जागा तर फिक्स आहे प्रॉफिट अँड लॉसला आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसला, अशा वेळेस ट्रेड एक्सपेन्सेस वरतीच थांबेल ट्रेडिंग अकाउंटला. आणि या 5 पैकी जर कोणीच नसेल, म्हणजे असे प्रॉब्लेम आहे का याच्यापैकी कोणीच नसतं, मग या 5 पैकी जर कोणीच नसेल तरच मग ट्रेड एक्सपेन्सेस खाली येईल आपला पुढं आपल्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये. मग लक्षात ठेवायचं ट्रेड एक्सपेन्सेस जर या 5 पैकी जर कोणी असेल तर ट्रेड एक्सपेन्सेस ट्रेडिंगलाच थांबल. या 5 पैकी जर कोणीच नाहीये प्रॉब्लेम मध्ये दिलेलं तर ट्रेड एक्सपेन्सेस तुमचा प्रॉफिट अँड लॉसला येईल. या पद्धतीने तुम्ही ट्रेड एक्सपेन्सेसची जागा लक्षात ठेवू शकता. तर हा जो फॉर्मॅट आहे आपण हा डिटेल समजून घेतलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जो आहे तो डिटेलमध्ये समजून घेऊ. थँक्यू.